त्रास काळा आणि अशा प्रकारे सर्वांसोबत युद्ध करेन, सगळ्याचा असणार हाड मांस एक करेन. त्या ठिकाणी असणार जर या पृथ्वी तलावरचे जर त्या ठिकाणी काही वार घेऊन आले तर म्हणजे पृथ्वीवर सुद्धा एक जीव सुद्धा असणार जिवंत ठेवायचं नाही. पुन्हा स्वर्गवासी देवादिदेव कुणीही येऊ द्या, या ठिकाणी कळीकाळाला सुद्धा असणार धाक लावण्याचं कार्य करेन. आणि अशा प्रकारे असणार राजा दशरथाला आणि कौशल्या मातेला सुखी केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालाही मनाला जायची गरज नाही. अशा प्रकारे असणार लक्ष्मणजी या ठिकाणी रागामध्ये आयुष्यामध्ये बोलू लागले आहे. पाठीशी असली रघुनाथ प्रतांताचे पाडीन दात मजला भय नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीन. अरे परंतु या सर्व जर गोष्टी मला करायच्या असतील तर माझ्या पाठीला मागा असणारा मला आशीर्वाद प्रभू रामचंद्र तुमचा हवा आहे. तुम्ही फक्त मला आज्ञा करा. अशा प्रकारे असणारं सर्व जे कार्य आहे तुम्ही एका क्षणार्धात करून असणारं सर्वांना सुखी करण्याचं कार्य करता. तू मनसी हे अप्रमाण माझे वचन परम प्रमाण दुष्टा करावया निर्दळन वंदान पूर्ण श्रीराम. आणि हे प्रभू रामचंद्र मी जर बोलतोय हे जर तुम्हाला असणारा अत्यंत सात्विक अशा प्रकारचं वाटत नाही किंवा जे काही मी बोलतोय ते शास्त्राला धरून जर वाटत नाही तर आपलं जे काही असणारं अवतार कार्य आहे ते अवतार कार्य कशासाठी आहे तर दुष्टांचं निर्दळन करायचं आहे आणि पाखंडाचं खंडन करायचं आहे. धर्माची उन्नती करण्यासाठी जर आपलं कार्य असेल तर मग हे करण्यासाठी काय असणार त्या ठिकाणी आपण वाट बघायची आहे. दुष्ट माझी दुष्ट संपूर्ण मुख्यत्वे कैके जाण सुरद स्त्री विध्वंसन प्रियाच प्राण घातके. आणि जर दुष्टामध्ये आपल्याला जर दुष्टाचाच वध त्या ठिकाणी करायचा आहे त्यांचं असणार विध्वंसन जर करायचं आहे तर हीच असणारी माता काही आता काय करू लागली आहे तर स्वतःच असणार आपल्या कपाळाचं कुंकू पुसू लागलेलं आहे. माता कौशल्या सुमित्रा माता यांच्याही कपाळावरचं कुंकू हिच्यामुळेच पुसलं जाणार आहे. आणि पुन्हा हे तर जाऊ द्या तिच्यावर अत्यंत प्रीती करणारे राजा दशरथ यांचा देखील असणार जीवावर टपलेले आहे. मग ही असणार त्या ठिकाणी दुष्ट नाही तर मग कोण आहे. मग हिचा जर वध केला तर मग विपरीत अशा प्रकारचं काय होणार आहे असा विचार लक्ष्मणजी त्या ठिकाणी बोलू लागले. सुमुहूर्त दुष्ट दळणे पहिले कैकेयीची बोहणे माता पुत्र विघडणे महापापिने पती पापे. आणि जी असणाऱ्या मायलेकराला वेगळं करू लागलेलं आहे अशा प्रकारचा दृष्ट विचार त्या ठिकाणी असणारा उगवलेला आहे किंवा नांदू लागलेला आहे आणि त्याच विचारासहित त्याला जर असणार संपवून टाकलं तर तोच असणारा या शुभ मुहूर्तावर आपली पहिली बोहणी होईल असं असणार लक्ष्मणजी त्या ठिकाणी बोलतात. दुःखे रडे पोतो दशरथ त्याचा अनुमाने वचनार्थ पाया लागता नृपनाथ पतिवचनार्थ मानिना. आणि राजा दशरथ असणारा त्या ठिकाणी समजावून थकलेले नाही तर तिच्या पाया पडून असणाऱ्या गहीवरून येऊन तिला समजावून सांगितलेलं आहे. मग इतकं जर असणार आपल्या नवऱ्याला काकुलकीला आणायचं आणि त्याच्यातून असणारं विपरीत कार्य करून घ्यायचं हे जर ती करीत असेल तर मग ती दुष्ट नाही तर कोण आहे. मग तिला जर आपण तिचा जर घात केला तर काय अनर्थ होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलतो. पित्या पुत्रा करावया तुटे दृढ दुष्टत्व कैकेयीच्या पोटे रामा घालवे दिग्पटे परम कोटे हे. आणि पिता पुत्रामध्ये वडील लेखा वडिलांमध्ये असणारा बाप लेखामध्ये ते भांडण लावू लागलेले आहे आणि भांडण लावून लेकराला असणारा त्यांच्या जवळ न ठेवता अत्यंत दूर म्हणजे जेतणे करून असणार कथा वार्ता सुद्धा त्या ठिकाणी आई वडिलांना कळणार नाही अशा प्रकारचे असणार अत्यंत दृढ दुष्ट अशा प्रकारचे असणार माता काही आहे आणि तिचा घात करावा असं असणारा मला वाटत आहे असं लक्ष्मणजी आवेशाने आणि रागाने बोलू लागले. हिचा करिता पैघात सुख होईल जगात कौशल्यशी दशरथ प्राप्त राज्य रघुनाथ अभिषेक. आणि हा असणारा कैकेयी मातेचा घात जर केला तर घात केल्यानंतर त्या ठिकाणी कुणाला दुःख होणार आहे तर एकही जीव असणारा या पृथ्वी तलावर नाही की कैकेयीचा घात केल्यानंतर दुःख होईल. सर्वांना असणारा अति आनंद होईल. राजा दशरथ असणारा त्या ठिकाणी आनंदाने अत्यंत सुदृढ अशा प्रकारचे होते. माता कौशल्याला राजा दशरथ मिळाले आणि प्रभू रामचंद्र आपल्याला मिळाला याचा आनंद होईल आणि सर्व जनतेला प्रभू रामचंद्र राजगादीवर बसल्याचा आनंद होईल. मग असणार एकीच्या घाताने इतकं जर सगळं कार्य होत असेल तर हिला मारायला काहीच असणार त्या ठिकाणी आपल्याला वेळ नाही करायला पाहिजे असा प्रकारचा विचार त्या ठिकाणी लक्ष्मणजी बोलतात. भरपूर वचन नाने दृष्टे श्रीराम द्वेषी महाटे
इसे मारल्या पुण्य कोटे स्वानंद पुष्टे ते लोके. आपल्या नवऱ्याचं वचन असणार अमान्य तिने केलेलं आहे आणि पुन्हा असणारा प्रभू रामचंद्र सर्वात प्रिय अशा प्रकारचे आहेत. कुणाचा द्वेष न करणारे आहेत. त्याच प्रभू रामचंद्राचा द्वेष असणारा हे करू लागलेले आहे. आणि अशा प्रकारचे महाहट्टी आणि दुष्ट अशा प्रकारची जी काही आहे तिला जर मारलं तर काय असणार औचित्य होणार आहे अशा प्रकारे बोलू लागलेले आहे. येच विषय रघुनाथा मजा ज्ञा जय आता म्हणून चरणे ठेविला माता शोभकत्व अनिवार. आणि अशाच प्रकारे असणाऱ्या एका गोष्टीमुळे एका असणारा जीवाचा वध झाला तर काही हरकत नाही. ती दुष्टच असणारे आहे. तिचाच असणारा वध करायचा आहे. आपल्याला असणारा चांगल्या व्यक्तीचं हे करायचं नाही. मग त्याच्यामुळे हिला जर मारला तर इतक्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी होणार असतील तर निश्चितच असणारा मारला तर काही हरकत नाही. अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी लक्ष्मणजी सांगू लागलेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. देखोनी सुमित्राचे चिन्ह श्रीराम त्याशी दे समाधान. तुझे बळ अंगवन संपूर्ण मी आपण सोय जाणे. आणि अशा प्रकारचा आवेग राग असणारा ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पाहिल्या बरोबर असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला जवळ घेऊन बोलू लागले की हे लक्ष्मणा, अरे तू आता इतका जो काही राग करू लागलेला आहेस, अत्यंत क्रोधामध्ये बोलू लागलेला आहेस, तो असणारा तुझा प्रताप शौर्य वीरता जी काही आहे मी असणारा सर्व गोष्टीचा जाणता अशा प्रकारचा आहे असं लक्ष्मणाला बोलू लागले. वाटीव लाटीव वरी वीरव प्रती चारी पुरुषार्थ तुझे हाते. एवढी आसोनी अपकीर्ती आपणा प्रती येऊन दे. आणि हे लक्ष्मणा, अरे आपल्या तुमच्यापाशी असणाऱ्या कोणत्या गोष्टीची कमी आहे? सर्व गोष्टीने असणारा तुम्ही अत्यंत धाकड अशा प्रकारचे वीर आहात आणि सर्व गुण संपन्न आहात. तुमच्यापाशी असणारं जे काही चारी पुरुषार्थ आहेत ते तुमच्या हातामध्ये असणारा संचललेले अशा प्रकारचे आहेत. मग सर्वांगाने जर तुम्ही परिपूर्ण अशा प्रकारचे आहात आणि जर विवेकदृष्टी तुमच्यापाशी आहे तर मग अशा प्रकारचं असणारं दूषण तुम्ही का लावून घेता? जे काही करायचं ते असणार आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर करायचंय, परंतु दूषणयुक्त काही काम आपल्याला करायचं नाही अशा प्रकारची समजूत लक्ष्मणजीचे प्रभू रामचंद्र काढतात. आतुर बळे पुरुषार्थेशे तेने मारावे मातेशे. दुःख द्यावे पित्याशे हेची आमाशे अपकीर्ती. आणि तुमच्या पैसे असणारं कुणाच्याही आटोक्यात न येणारं अशा प्रकारचं अतर्क्य बळी असणारं तुम्ही आहात. परंतु आईला असणारा मारून मातेला मारून त्या ठिकाणी तिलाही दुःख द्यायचं, परंतु त्यांना मारल्यानंतर सगळ्यात प्रिय असणारी राजा दशरथाची जी राणी आहे मग तिला मारल्यानंतर राजा दशरथांना कशा प्रकारे सुख होईल? त्यांना हे दुःखच होणार ना. मग जर अशा प्रकारे एकाचा घात करून जर दुःखीत त्या ठिकाणी जीव होत असतील तर मग अपकीर्तीचा असणारा मान आपण का आपल्या डोक्यावर घ्यायचा अशा प्रकारे प्रभू रामचंद्र समजून सांगावं लागेल. इतिहासी पड्यंती सर्वता तेतव आपले सुखी माता. तिच्या करिता निज गाता धर्मता शास्त्रार्थे. आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांची सर्वात प्रिय अशा प्रकारची जी पत्नी आहे ती जर पत्नी आपल्या पित्याची असेल तर ती आपल्यासाठी माताच अशा प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या मातेला असणारा मारणं म्हणजे त्या ठिकाणी गर्वाचा ताटा असणारा मिळवल्यासारखं होईल. आणि त्यामुळे या ठिकाणी अगर्व राहून आपण असणारा आपली अपकीर्ती होण्यापासून वाचू शकतो अशा प्रकारे प्रभू रामचंद्र समजूत लक्ष्मणजीची घाल. पित्याने हात घातला दासीशी तेत माता होय पुत्राशी. विरुद्ध करू नये तेशी मा कैसी केवे मारू. आणि ते असणारे राजा अशा प्रकारचे आहेत त्यांनी जर एखादी स्त्री आपली पत्नी म्हणून आणली ती दासी जरी असली
तरी ती असणारे आपल्याला माते समान असली पाहिजे. आणि तिच्यामुळं ती जर असणार आपली जशी माता आहे तीच आपली तशा प्रकारे असणार ती आपली माता समजावी. आणि तिच्यासोबत असणार म्हणजे तिला मारणं कुठणं किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोणत्याही गोष्टी न करता आपल्या माते समान असणारा तिला दर्जा द्यावा असं शास्त्र जर सांगत असेल तर त्याच्या विपरीत आपण असणार करण्यासाठी अवतार घेतलेला नाही असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण तिला सांगते. पितृवचन उल्लंघने त्यावरी मातेचे हनन कीर्तव होय जगी जगज्ञ निंदा पूर्ण ती लोकी. आणि एक तर असणार आपल्या पित्याने आपल्याला जी काही आज्ञा केलेली आहे ती आज्ञा मोडायची आणि पुन्हा ती आज्ञा मोडून असणारा आईचं असणार त्या ठिकाणी बरं वाईट काहीतरी करायचं. आणि ह्या जर गोष्टी केल्या तर आपण असणार त्या ठिकाणी वंदनीय व्हायचं सोडून असणार निंदेचे पात्र हो. मग हे असणार करण्यासाठी आपल्याला हे शास्त्र शिकवत नाही. तर त्याच्यामुळं जे काही शास्त्रयुक्त अशा पद्धतीने असणार आपल्याला जगण्याचं कार्य करायचं आहे ते शास्त्रयुक्तच असणार आपण गोष्टी करू असा समजूतपणाचा भाव असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मण येवनिया सूर्यवंशा प्रते एवढे जोडावे अपकीर्ते सुमित्रा घडे आयशी युक्ते पूर्व शोभते स्वर्गास्त. आणि सूर्यवंशामध्ये येऊन असणारा अशा प्रकारच्या अपकीर्तीला आपण पात्र काय व्हायचं. अरे असणारा रुक्मांगदानं नुसतं पण केला होता तर त्याचा पण पूर्ण करण्यासाठी धर्मांगदानं आपला असणार मुंडकं कापून दिलं होतं. आणि इतकं जर लेखाने या बापासाठी आपल्या सूर्यवंशामध्ये केलेलं आहे तर आपल्याला असणार नुसतं आपल्याला धडही कापून द्यायचं नाही, कुठं शरीराला कुठं धक्काच लावायचा नाही, आपल्याला नुसतं वनवासाला तर जायचंय. अशा प्रकारे असणारा समजून सांगण्याचं कार्य प्रभू रामचंद्र लक्ष्मण केला करू लागले. सामास सूर्य अपरिजिली घरची म्हातारी पोचली ती अपकीर्ती आम्हीच केली दरिवतली काही. आणि अशा प्रकारे असणार एकदम 6 महिन्यापूर्वी एकदम म्हातारीला मारायचं म्हणून जर सुरी लावून ठेवली आणि तिला जर मारलं त्या ठिकाणी तर ती असणार जशा प्रकारे अपकीर्ती असणारे घरच्या घरीच असणारा तशा प्रकारे असणारा आपण मातेच्या संगोपनात राहून देखील त्याच मातेचा असणार त्या ठिकाणी वध करणं हे अत्यंत निंदनीय अशा प्रकारचं आहे असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणाला समजून. अंगी बळ आहे पुणे मारणे पुरुषार्थ कवन पित्याशी दुःख देणे दारुण आदपतन तयामाशी. आणि आपल्या अंगामध्ये बळ आहे, आपल्यामध्ये अंगामध्ये असणारे वीरश्री त्या ठिकाणी संचरते हे आपल्याला माहित आहे. परंतु ती असणारी वीरश्रेणी ज्या ठिकाणी योग्य कामाला लावायची त्या ठिकाणी लावायचे. उगत असणार आपल्या मातेश्री सोबत असणं मातोश्री सोबत काहीतरी असणार त्यांना मारणं बोलणं या गोष्टी करून आपल्या असणार वडिलांना त्रास देण्यापेक्षा त्यांना दुःखित करण्यापेक्षा ज्या काही असणार गोष्टी आपल्याला उपयुक्त अशा प्रकारच्या ठरतील त्याच गोष्टी आपण केलेल्या बऱ्या राहतील अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्र सांगत आलेले. अंगी बळाची दृढ प्रोडे वना जाता कोण साकडे मारो राक्षसाच्या कोडे सोडू बांधवडे देवाचे. आणि एवढं जर असणार आपल्या अंगामध्ये रक्त सळसळ करू लागलेला आहे इतकीच असणारी जर ताकद वाढली ना तर मग आपल्याला रानात वनात जायला काय असणार हरकत आहे. मग तिकडे जाऊन एक काम करू नये, ही जी ताकद इकडे दाखवायची तीच असणारी रानावनात गेल्यानंतर जे राक्षस असणारा असून जे आपल्या आडवा येतील त्यांनाच असणार त्या ताकदीने निवडवायचं काम करू. मग हे असणार आता तुमचा जो काही विचार आहे तो विचार थांबवा आणि इथून पुढे आपण आपल्या असणाऱ्या कामाला लागू अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागले. बांधवने स्वधर्माचा शेत दुष्ट निजाळू लंकानात कीर्तीन समाये त्रिलोक्यात हा पुरुषार्थ साधावा. इथं असणाऱ्या या गोष्टी करून पुरुषार्थाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. आणि पुरुषार्थ याच्यामध्ये नाही, पुरुषार्थ कशात आहे तर असणार स्वधर्माचा त्या ठिकाणी पूल समुद्रावर बांधायचा आणि पुन्हा त्या लंकेमध्ये जाऊन अहंकार रूपी रावण मारायचा आणि ज्या वेळेस त्या रावणाचा आपण त्या ठिकाणी निपात करू आणि ती जी असणारी कीर्ती होणार आहे ती कीर्तीमध्ये चहू असणारा पुरुषार्थ युक्त अशा प्रकारची कीर्ती असणार आहे. मग ती कीर्ती करण्यामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे असं असणार प्रभू राम
रामचंद्र लक्ष्मणजीला समजून सांगा. ऐकून श्रीरामाचे वचन सुमित्र करी साष्टांग नमन. रामे दिले आलिंगन तेने समाधान दृढ झाले. आणि अशा प्रकारे असणारं विवेक युक्त समजूत जी आहे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीची काढल्याबरोबर लक्ष्मणजी असणारे अत्यंत शांत अशा प्रकारचे झाले. आणि शांत झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमन केलं, दंडवत करून त्यांचं असणारं दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेतल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी त्यांना उठवलं आणि आपल्या कवेत घेतलं. आणि कवेत घेतल्याबरोबर दोघंही अत्यंत शांत झालेले आहे. पुढती घातले लोटांगण पुढती वंदी श्रीराम चरण. तुझे सेवे मी वना येईन दृढ कंदन करावया. आणि पुन्हा पुन्हा असणार प्रभू रामचंद्राचं दर्शन लक्ष्मणजी घेऊ लागले की मी असणार हे जे काही रागामध्ये बोलून गेलो किंवा रागामध्ये जर अशा काही गोष्टी झाल्या असत्या तर अत्यंत विपरीत अशा प्रकारचं कार्य झालं असतं. म्हणून आता प्रभू रामचंद्रांना म्हणू लागले की हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही जर वनाला जात असाल तर मी तुमच्या सोबतच असणार राहणार आहे आणि तुमच्या सोबतच मी वनाला येणार आहे. अत्यंत असणार मला तुमच्या सेवेची आवड आहे. तुमची सेवा त्या वनाला येण्याने होईल आणि त्याचबरोबर जे काही राक्षस मारण्याचं कार्य करायचं आहे ते सुद्धा पूर्ण होईल. अशा प्रकारे असणारा प्रेमाने सुखाने आनंदाने लक्ष्मणजी प्रभू रामांना पुढती नाचे पुढती गाये पुढती वंदी श्रीराम पाये. तुझी बाप तुझी माये गरजत आहे स्वानंदे. आणि पुन्हा पुन्हा असणारं प्रभू रामचंद्रांनी आपल्या जे काही मूळ स्वरूपाचं त्यांना असणारं जाणीव करून दिली आणि त्याच्यामुळं नाचू लागले, गाऊ लागले, प्रभू रामचंद्राच्या पाया पडू लागले. आणि पुन्हा पुन्हा असणारं प्रभू रामचंद्राच्या सेवेचा आपल्याला लाभ घेणार आहे याचा आनंद असणारा साजरा करण्याचं कार्य करू लागले. श्रीरामा देई निज भाग्यसी मज न्यावे वनासे. सेवा करावया वनवासे निज मानसे उल्हास. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारे मला पहिली शपथ द्या की तुम्ही असणारा मला निश्चित वनवासाला घेऊन जाणार. कारण वनवासाला तुमच्यासोबत येण्याची माझी अत्यंत उत्कंठा अशा प्रकारची आहे. आणि तुम्ही जर मला वनवासाला नेलं तर तुमच्या बरोबर तुमची सेवा करण्याचं मला जे काही काम मिळणार आहे ते असणार सेवा करण्याचं काम मला अति प्रिय अशा प्रकारचं आहे. आणि तेच तुमच्या असणाऱ्या संगतीने मला प्राप्त होणार असा आनंद त्या ठिकाणी व्यक्त लक्ष्मणजी करू लागले. ऐकून श्रीरामाच्या युक्ती कौशल्या सुखावले चित्ते. वनान वजावा रघुपते आग्रह स्थिती सांडिली. आणि अशा प्रकारे असणारे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र एकदम समजूतदारपणाने लक्ष्मणजीला समजून सांगू लागले आणि सर्व असणारा पुढील काही ज्या काही गोष्टी घडायच्या होत्या त्या सर्व गोष्टी कशा कशा घडणार आहेत हे ज्यावेळेस सांगितलं आणि आपला अवतार कार्य काय आहे जाणीव त्या लक्ष्मणजीला करून दिली. त्याच वेळेस असणारे माता कौशल्याने अत्यंत कुतूहलाने आपल्या दोनही मुलांकडे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि या दोघांचं हे प्रेम पाहून पुन्हा जो काही हट्ट या ठिकाणी राहण्याचा माता कौशल्याने केलेला होता तो सोडला आणि आता अत्यंत मोकळ्यापणाने त्यांना संमती देण्याची म्हणजे तयारी त्यांची झालेली आहे. श्रीरामाचे निज वचन तेरे सुख समाधान. सुखी झाला लक्ष्मण सुख संपन्न कौशल्या. आणि प्रभू रामांच्या असणाऱ्या या समजूतदारपणाच्या असणाऱ्या वाक्यामुळे किंवा ह्या सगळ्या संभाषणामुळे जे लक्ष्मणजी रागामध्ये होते त्या रागामधले सुद्धा शांत झाले आणि माता कौशल्याच्या असणाऱ्या मनामध्ये जी काही चिरविचार होती ती सुद्धा शांत झाले आणि प्रभू रामचंद्रामुळे या दोघांनाही त्या ठिकाणी सुख प्राप्त झालेला. माता आणि स्वमित्र बंधू दोघा झाला सुख संवादो. एका जनार्दने विनोदो प्रमानंदो श्रीरामा. आणि जो काही संवाद जे लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र आणि माता कौशल्यमध्ये झालेला आहे तो असणारा
एकदम सुखप्रद अशा प्रकारचा आहे. कारण आईसोबत कशा प्रकारे चर्चा करावी आणि कोणत्या गोष्टीने असणारं शास्त्रयुक्त त्या ठिकाणी ज्या शास्त्रयुक्त शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे कसं वागलं पाहिजे, भावाभावामध्ये असणारा कशा प्रकारे संवाद पाहिजे, एकाने रागवलं तर दुसऱ्याने असणार त्याला समजूत घातली पाहिजे आणि दुसरा रागवला तर त्याने त्याला समजूत घातली पाहिजे. या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या अत्यंत असणारे आपल्या हे जे संसाराला उपयुक्त अशा प्रकारचे आहेत आणि त्याच गोष्टीचं त्या ठिकाणी या अध्यायामध्ये त्या ठिकाणी नारबाबा म्हणून लागले आहेत सांगितलेलं आहे. आणि ते मी जी सांगितलं ते माझ्या गुरुला शरण जाऊन आणि त्यांनी मला बुद्धी दिली म्हणूनच मी सांगितलेलं आहे. एका जनार्दना शरण शोका माझी सुख संपूर्ण कौशल्या सुकोनी आपण करावी वर प्रयाण श्रीरामा. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या समोर जो काही शोक असणारा त्या ठिकाणी दुःख पसरलेलं होतं प्रभू रामचंद्राच्या विरहाचं आणि त्याच असणार दुःखाचं परिवर्तन प्रभू रामचंद्राने त्या दोघांच्याही सुखामध्ये परिवर्तन केलेलं आहे. आणि आता त्याच्यामुळेच प्रभू रामचंद्राचा जो काही वनप्रयाण वनवासाला जाण्याची तयारी होणार आहे ते अत्यंत सुखामध्ये होणार आहे. आणि अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी नाथबाबा आपल्या गुरुवर्य जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू लागले. पुण्या वाचन श्रीरामासी वनप्रयाण कौशल्या करी आपण स्वस्ती वाचन अवधारा. आणि अशा प्रकारे ज्या काही कौशल्या माता आहेत त्यांच्या मनातील जे काही तर्क वितर्क या सगळ्या गोष्टी असणाऱ्या निघून गेल्या आणि निघून जाऊन आता असणारं पुण्या वाचन म्हणजे मंत्र वगैरे म्हणून आणि चांगल्या गोष्टीत असणारं नाव वगैरे घेऊन अत्यंत सुमुहूर्तावर प्रभू रामचंद्रांना असणाऱ्या वनाला जाण्यासाठी अनुमती देणार आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अयोध्या